हॅलो स्टुडंट्स, आपल्या मेजरमेंटच्या जर्नीमध्ये आपल्याला एक नवीन पॉईंट बघायचा आहे. नवीन कुठला? तर राउंडिंग ऑफ फिगर. बघा, आजचा आपला पॉईंट कोणता आहे? राउंडिंग ऑफ फिगर. म्हणजे काय? तर जेव्हा आपण बाजारात जातो, बघा, ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी मार्केटमध्ये जातो आणि एखाद्या ज्या वस्तूची किंमत आपल्याला सांगितली जाते की 280 रुपये किंवा 284 रुपये, आपण काय म्हणतो? राऊंड फिगर 280 घ्या. समजा तुम्हाला एखादी गोष्टीची किंमत सांगितली असेल की 2070 रुपये, आपण म्हणतो ना राऊंड फिगर 2000 रुपये. राऊंड फिगर म्हणजे काय? एक ठराविक रक्कम असते, त्याला आपण ॲडजस्ट करून एका गोल 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 अशा काय करायचे फिगरमध्ये आणायचे असते. मग राउंडिंग ऑफ फिगरमध्ये समजा आता मी काही व्हॅल्यूज आपल्याला आज भरपूर लिहायच्यात, मी लिहून आणलेले आहेत व्हॅल्यूज. समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की राउंड ऑफ म्हणजे करा, राउंडिंग ऑफ करा 2.43 टू 2 सिग्निफिकंट डिजिट्स. वरची जी गोष्ट आहे किंवा तुम्हाला ही जी व्हॅल्यू दिल्या ती तुम्हाला राऊंड ऑफ करायची आहे, पण राऊंड ऑफ करताना काय करायचं आहे? 2 सिग्निफिकंट फिगर त्याच्यामध्ये आले पाहिजेत, 2 पेक्षा जास्त येता कामा नये. आता जर तुम्ही ही व्हॅल्यू बघितली तर लास्ट व्हिडिओ जर पाहिला असेल तर लक्षात येईल की ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ह्या ओव्हरऑल व्हॅल्यू किंवा ह्या ओव्हरऑल डिजिट फिगरमध्ये संख्येमध्ये 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. आपल्याला ह्या 2 पर्यंत काय करायचं आहे? राऊंड ऑफ करायचं आहे. आता राऊंड ऑफ करताना अतिशय सोपा रूल आहे. हे बघा, राऊंड ऑफ करताना आपल्याला किती पाहिजे? 2 मधले पहिला तर हा येईल, मग 2 पॉईंट लिहून घ्यायचं. आता आपल्याला याला राऊंड ऑफ करावं लागेल. ह्याला राऊंड ऑफ करताना हे 3 लिहायचं नाही, परंतु ज्या संख्येला आपल्याला राऊंड ऑफ करायचं आहे, तुम्हाला 2 सिग्निफिकंट फिगर पाहिजे, त्यातली पहिली तर लिहावीच लागेल. ह्याला राऊंड ऑफ करायचा म्हणजे इथं राऊंड ऑफ करून इथं येईल. ज्या गोष्टीचा ज्या डिजिटला आपल्याला राऊंड ऑफ करायचा आहे त्याच्या पुढला डिजिट जर 5 पेक्षा कमी असेल, बघा काही रूल्स आहेत. जर ज्या संख्येला आपल्याला राऊंड ऑफ करायचा आहे, ज्या अंक राऊंड ऑफ करायचा, जो डिजिट राऊंड ऑफ करायचा आहे, तो जर डिजिट त्याच्या समोरचा डिजिट जर 5 पेक्षा कमी असेल तर हा डिजिट ॲज इट इज ठेवायचा. म्हणजे ह्याचं तुमचं राऊंडिंग ऑफ कितीपर्यंत आलं? 2.4 पर्यंत आलं. म्हणजे 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत का? बघा, ह्याच्यामध्ये 2 सिग्निफिकंट फिगर आहेत, बरोबर आहे का? पण समजा जर तुम्हाला अशा काही व्हॅल्यूज दिल्या असत्या, फॉर एक्झाम्पल 2.26 दिला असेल किंवा 2.225 दिला असेल किंवा 2.252 दिला असेल, सॉरी 255 लिहूयात आपण, 2.253 दिला असेल, 2.358 दिला असेल. आता ह्याचं राऊंडिंग ऑफ आपल्याला करायचं आहे. राऊंडिंग ऑफ आपण काय करायचं आहे? एक्झाम्पल घेतच जायचं आणि एक्झाम्पल घेता घेता रूल तुमच्या लक्षात येईल. बघा, काही रूल काय आहेत? ज्या डिजिटला राऊंड ऑफ करायचं आहे, हे बघा आपण इथं रूल लिहून ठेवू नका. हा एक डिजिट आहे, मी ह्याला एक्स मानतो, ह्याला राऊंड ऑफ करायचा आहे, तर याच्या समोरचा मी मराठीत लिहितोय का तर आपल्याला मराठीमध्ये व्यवस्थित समजतंय. समोरचा डिजिट जर 5 पेक्षा लहान असेल तर तुम्ही काय करणार? हा एक्स ॲज इट इज ठेवायचा, त्याच्यामध्ये काहीही चेंज करायचा नाही. म्हणजे ज्या डिजिटचं तुम्हाला राऊंड ऑफ करायचं आहे त्याच्या समोरचा डिजिट जर 5 पेक्षा कमी असेल तर हा डिजिट ॲज इट इज ठेवायचा, त्यामध्ये काही चेंज करायचं नाही. परंतु समजा हा एक्स राऊंड फिगर करायचा आहे, त्याच्या समोरचा डिजिट जर 5 पेक्षा कसा असेल? मोठा असेल, तर काय करणार तुम्ही? समजा त्याच्या समोरचा डिजिट ज्या संख्येला ज्या डिजिटला आपण राऊंड ऑफ करायचा आहे त्याच्या समोरचा डिजिट 5 पेक्षा मोठा असेल तर काय करायचं आहे? आपण ह्या एक्स मध्ये +1 ॲड करून तुमचं राऊंडिंग ऑफ करायचं आहे. आता बघा, चलो आपल्याला ह्याला किती सिग्निफिकंट फिगरमध्ये राऊंड ऑफ करायचं आहे? तर 2 सिग्निफिकंट फिगरमध्ये. त्यातली एक सिग्निफिकंट फिगर इथं आहे, 2 पॉईंट येणार. आता ह्याला राऊंड ऑफ करावं लागेल एका संख्येमध्ये. ह्याच्या समोरची संख्या किती आहे? 5 पेक्षा मोठी आहे का? तर ह्याच्यात 1 ॲड करा, म्हणजे किती झालं? 2.3, बरोबर आहे का? चलो आता ह्याला काय करणार आपण? 2 पॉईंट, ह्याला 1 राऊंड ऑफ करायचं, तर ह्याच्या समोरचा 5 आहे. आता एक नवीन रूल लक्षात घ्या. समजा
जर ज्याला राऊंड ऑफ करायचा त्याच्यासमोर 5 पेक्षा लहान असेल तर तसाच ठेवतो, ज्याला राऊंड ऑफ करायचा त्याच्यासमोरचा 5 पेक्षा मोठा असेल तर ह्याला 1 ऍड करतो, हे रूल 2, बरोबर आहे का. पण समजा ज्याला राऊंड ऑफ करायचा आहे त्याच्यासमोर 5च असेल तर त्याच्या समोरचा कोणता अंक आहे बघायचा आहे. बघा आपल्याला राऊंड ऑफ करायचा आहे 2ला, तर 2च्या समोर कुठं आहे 5 आहे, तर 5च्या समोर कोणतीही संख्या असू दे नॉन झिरो डिजिट पाहिजे. 5च्या समोर काय पाहिजे, नॉन झिरो डिजिट असेल तर मग मात्र ह्या 5 मध्ये काय करायचं 1 ऍड करायचं, ह्याच्या सॉरी ह्या 2 मध्ये 1 ऍड करायचं, हे तुमचं 2.3 झालं. आता इथं राऊंडिंग ऑफ कसं होईल, हे 2.3 ॲज इट इज राहणार आहे, ह्या 2ला राऊंड ऑफ करायचं तर ह्याच्यासमोर कुठला आहे 5 आहे. समजा हाच अंक 5 पेक्षा जास्त असता तर इथं 3 घेतला असतं, हा 5 पेक्षा कमी असता तर आपण काय केलं 2 ॲज इट इज ठेवलं असतं, इथं 5 आहे. पण आता मग काय करायचं, हा 5च्या समोर काहीतरी लिहिलंय का, ज्या वेळेला तुम्हाला हा 2ला राऊंड ऑफ करायचा आहे त्याच्यासमोर 5 आहे तर 5च्या समोर 2 आहे, तर ह्या 2 मध्ये काय करायचं 1 ऍड करायचं आहे. चलो इथं कसं येणार आहे 2 पॉईंट, चलो आता तुम्हाला सांगता आला पाहिजे ह्याला राऊंड ऑफ करायचा आहे तर ह्याच्यासमोर कुठला अंक आहे 5 आहे, तर रूल काय आपला 5च्या समोर काही असेल तर ह्याच्यामध्ये 1 ऍड करायचं. चलो बरोबर आहे. इथं कसं 2 पॉईंट, ह्याला 3ला राऊंड ऑफ करायचा आहे तर त्याच्यासमोर 5 आहे, 5च्या समोर कोणताही अंक असू दे ह्या 3 मध्ये 1 ऍड करायचं, हा तुमचा रूल झाला. आता बरं का रूल किती झाले तुमचे, रूल 2 झाले. पहिला रूल हा, दुसरा रूल हा, आणि तिसरा रूल असेल की समजा जर समोर 5च असेल तर त्या 5च्या समोर एखादा नॉन झिरो डिजिट असेल तर त्या x मध्ये आपण +1 ऍड करायचं. मी शॉर्टमध्ये 3 रूल लिहिलेत बघा. ज्या संख्येचा ज्या अंकाला राऊंड फिगर करायचा आहे त्याला x समजूया, त्याच्या समोरचा डिजिट जर 5 पेक्षा लहान असेल तर आपण काय करणार, हे x ॲज इट इज ठेवणार. समजा ह्या x ला राऊंड फिगर करायचा आहे पण त्याच्या समोरचा अंक जर 5 पेक्षा मोठा असेल तर ह्या x मध्ये 1 ऍड करून x +1 करायचं आपल्याला. आणि समजा x च्या समोरचा डिजिट आपल्या x ला आपल्याला काय करायचं राऊंड फिगर करायचं आणि त्याच्या समोर 5च असेल तर त्या 5च्या समोर सुद्धा कोणता आहे बघायचा. 5च्या समोर कोणताही नॉन झिरो डिजिट असेल तर ह्या x मध्ये काय करायचा +1 ऍड करायचं. हे दोन्ही रूल लक्षात आलं का. म्हणजे राऊंडिंग ऑफ करताना +1 कधी करायचं त्याच्या 2 कंडिशन, एक तर समोरचा अंक 5 पेक्षा जास्त पाहिजे किंवा 5 असून 5च्या समोर नॉन झिरो डिजिट असेल. आता काय करायचं आपल्याला, जर समजा ज्याला राऊंडिंग ऑफ करायचं आहे त्याच्या समोर 5 असेल आणि त्या 5च्या समोर काहीच नसेल किंवा 0 असेल तर त्याचा ही रूल आपल्याला काय करायला लागणार आहे इथं बघावं लागेल. फॉर एक्झाम्पल बघा मी तुम्हाला इथं 2 गोष्टी लिहून देतो. 2.25 किंवा 2.250 ह्याला एक राऊंडिंग ऑफ करायचं आहे. 2.35 आणि 2.350. चला ह्याला मला ह्या 4 संख्येचं 2 सिग्निफिकंट डिजिटमध्ये राऊंड ऑफ करून दाखवायचं आहे. आता रूल कसा आहे बघा. चलो ह्याला 2 आता ॲक्च्युली किती आहेत तर सिग्निफिकंट फिगर 3 आहेत, म्हणजे राऊंडिंग ऑफ कसं होईल 2 पॉईंट. चलो आता ह्या 2ला राऊंड ऑफ करायचा आहे, ह्या 2ला राऊंड ऑफ करायचं असेल तर इथं पुढं 5 आहे. समजा इथं पुढं 5 असेल तर 5च्या समोर काय आहे का, 5च्या समोर कोणतीही संख्या असती तर आपण ह्या 2चं 3 केलं असता, हा रूल आहे. पण 5च्या समोर काहीच नसेल किंवा 5च्या समोर 0 असेल, कळलं का बघा. ह्याला सुद्धा आता इथं आपल्याला 2ला राऊंड फिगर करायचं आहे, इथं 2 पॉईंट, हे 2 इथं आलं, ह्या 2ला राऊंड फिगर करायचं असेल तर ह्या 5 आहे, 5च्या समोर 0 आहे, इथं 5च्या समोर काही नसेल किंवा 5च्या समोर 0 असेल. 2 गोष्टीसाठी एकच रूल आहे, ज्या वेळेला तुम्हाला एका संख्येचं राऊंड ऑफ करायचं आहे तर त्याच्या समोर 5 असेल आणि 5च्या समोर काही नसेल किंवा 5च्या समोर 0 असेल तर तुम्ही हे बघायचं हा जो डिजिट आहे तो ऑड आहे का इव्हन आहे बघायचं. समजा आता इथं बघा हा कुठला आहे इव्हन आहे तर काय करायचं तुम्ही हे ॲज इट इज ठेवायचं, म्हणजे हे 2.2 राहील, हे 2.2 राहणार. कळलं का नियम काय आहे. ज्या वेळेला तुमच्या एखाद्या डिजिटचं आपण राऊंडिंग ऑफ करतो त्या राऊंडिंग ऑफ करायच्या डिजिटच्या समोर 5 असेल आणि त्याच्यासमोर काहीच नसेल किंवा 0 असेल तर ज्याला राऊंड ऑफ करायचा आहे तो ऑड आहे का इव्हन आहे बघायचं, आणि तो इव्हन असेल तर ॲज इट इज ठेवा आणि जर तो ऑड असेल तर 1 न वाढवायचा. कसं बघा, हे त्याला तर 2 डिजिटमध्ये राऊंड ऑफ करायचं आहे 2 पॉईंट, ह्याला सुद्धा येणार 2 पॉईंट. इथं 3ला राऊंड ऑफ करायचं आहे, 3च्या समोर 5 आहे, 5च्या समोर काहीच नाही. इथं 3ला राऊंड ऑफ करायचं आहे, 3च्या समोर 5 आहे, 5च्या समोर 0 आहे. आता रूल काय, ज्यावेळेला 5च्या समोर काहीच नसेल किंवा 5च्या समोर 0 असेल तर तुम्ही काय करायचं, त्याच्या अगोदर जो डिजिट राऊंड ऑफ करायचा आहे तो बघायचा. हा कसा आहे ऑड असेल तर ह्याच्यामध्ये 1 ॲड करा. 3 मध्ये किती ॲड झालं, काय झालं तुमचं हे 2.4 झालं का बघा.
लक्षात आलं का? रूल लक्षात आले का? काय रूल बघा. चलो टोटल आता आपण 5 रूल बघितले. कुठले कुठले 5 रूल बघितले? समजा एक्स नावाच्या एखाद्या डिजिटचं तुम्हाला काय राऊंड ऑफ करायचं आहे, तर त्याच्या समोर काय बघायचा? अंक बघायचा. त्याच्या समोरचा अंक जर 5 पेक्षा लहान असेल तर एक्स तसंच ठेवा. त्याच्या समोरचा अंक जर 5 पेक्षा मोठा असेल तर 1 न वाढवा. त्याच्या समोरचा अंक जर 5 असेल तर 5च्या समोर कोणताही नॉन झिरो डिजिट असेल तर 1 न वाढवायचा. समजा तुमचा एक्सच्या समोर 5 आहे आणि 5च्या समोर कोणतीही गोष्ट नाहीये किंवा 0 आहे किंवा नन, तर काय करणार? ऑड असेल तर +1 करा आणि इव्हन असेल तर काय करा? ॲज इट इज ठेवा. सी दीज आर द 5 रूल्स ऑफ राउंडिंग ऑफ फिगर. तुमची कोणतीही फिगर राऊंड ऑफ करण्यासाठी हे 5 रूल तुम्हाला वापरावे लागणार आहेत. बरोबर आहे का? बघा चला आता मी तुम्हाला काही गोष्टी देतो, त्याचे मला राऊंड ऑफ करून दाखवा. चलो आज आता लिखाण थोडंसं भरपूर आहे म्हणून मी डिजिट्स लिहून आणलेले आहेत. 0.04234, 2.345, 7.123, 3.1352 and 23510. ह्या सगळ्या संख्यांना, हे जे सगळे मी तुम्हाला फिगर्स दिलेत, ह्यांना 3 सिग्निफिकंट फिगरमध्ये मला तुम्ही काय करून दाखवा? राऊंड ऑफ करून दाखवा. 3 सिग्निफिकंट फिगरमध्ये करूया आपण. चलो ह्याच्यामध्ये टोटल सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 4 आहेत. तर त्यातल्या 3 मध्ये करायचं असेल तर काय करायचे? पहिल्या 2 तर तसेच घ्या. 0. हे काही नॉन सिग्निफिकंट आहे पण ते तसंच घेतलं तरी चालेल. 4, 2 तर ॲज इट इज येणार. त्याच्यासमोर 3 आहे, हा 3 ला राऊंड ऑफ करायचा आहे. तर पहिला रूल 3 ला राऊंड ऑफ करताना त्याच्यासमोर कुठला आहे? 4 आहे. 4 हा 5 पेक्षा कमी असेल तर हा 3 काय करणार? ॲज इट इज ठेवणार आपण. पहिला रूल ॲप्लिकेबल झाला. चलो आता ह्याला 3 म्हणजे किती? 1 2 3 4. ह्यातले पहिले 2 घ्या. 2.3. 4 घ्या. 4 ला राऊंड ऑफ करताना त्याच्यासमोर 5 आहे आणि 5च्या समोर काहीच नाही. समजा 5च्या समोर काहीच नसेल तर हा आपल्याला ज्याला राऊंड ऑफ करायचा आहे तो कसा आहे? ऑड आहे का इव्हन आहे? हा इव्हन आहे. हा 4 कसा आहे? इव्हन आहे. इव्हन असेल तर कसा ठेवतो? ॲज इट इज ठेवायचा आहे आपल्याला. चलो ह्याचं कसं येईल? 7.1 हा 2 बघायचा आहे. 2च्या समोर 3 आहे, 5 पेक्षा लहान आहे तर हा 2 काय करणार आपण? ॲज इट इज ठेवणार. बरोबर आहे ना? चलो आता ह्याला 3.1 हा 3 ला राऊंड ऑफ करायचा आहे. 3च्या समोर काय? 5 आहे. तर 5च्या समोर कोणताही नॉन झिरो डिजिट असेल तर ह्या 3 मध्ये काय करणार आपण? 1 ॲड करणार. इथं आहे बघा हा रूल. चलो इथं कसं? इथं किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 5 की 4? 4. कारण हा 0 हा डेसिमलच्या अगोदर एंडिंग 0. डेसिमलच्या अगोदरचा एंडिंग 0 कसा असतो? नॉन सिग्निफिकंट असतो. मग हे 3 आहेत. 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. त्यातले 2 तर येणार. 5 आहे आणि ॲज इट इज 5 असल्यामुळे तो काय करणार? तुम्ही 5च घेणार. कारण 5 पेक्षा इथं 5 ला राऊंड ऑफ करायचा आहे पण त्याच्या समोरचा अंक हा 5 पेक्षा लहान असल्यामुळं हा 5 काय करणार तुम्ही? ॲज इट इज ठेवायचा आहे. क्लिअर कट झालं का? चलो आता काय करायचं आपल्याला? ह्या राऊंडिंग ऑफ फिगर सोबत जे काही सिग्निफिकंट फिगर्स आहेत त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार बघायचा आहे. हे रूल्स ॲज इट इज मी एका बाजूला ठेवतो. आपल्याला इकडं मल्टिप्लिकेशन डिवाइड करायचं आहे सिग्निफिकंट फिगर्सचं. चलो याचे रूल्स बऱ्याच ठिकाणी एकसारखे वापरतात पण बऱ्याच ठिकाणी एकसारखे रूल्स नाही आहेत. आपल्याला काय वेगवेगळे रूल काय करायला लागतात? यूज करायला लागतात. फॉर एक्झाम्पल बघा मल्टिप्लिकेशनचा रूल कसा आहे? मी सगळ्या व्हॅल्यूज लिहून आणलेत त्यामुळे पटपट लिहून होते बघा. मल्टिप्लिकेशन और डिव्हाइडचा रूल एकसारखा आहे अँड ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शनचा रूल एकसारखा आहे. मी इथं लिहून ठेवतो ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ह्यांचा रूल एकसारखा. हे बघा मल्टिप्लिकेशन डिवायडेशनचा रूल एकसारखा, गुणाकार भागाकारचा रूल एकसारखा, बेरीज वजाबाकीचा ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचा रूल एकसारखा. रूल कसे आहेत बघा. मी काय करतोय पहिल्यांदा आपण असं करूया 6.2 इंटू 0.2 0.12 घ्या. चलो 0.12 ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि 6.2 तेच व्हॅल्यू घ्या प्लस 0.12. रूल कसे आहेत फक्त चेक करा.
बऱ्याच वेळेला बऱ्याच व्हिडिओ लेक्चर्समध्ये तुम्हाला असं सांगितलं जाईल की दोन्हीचा रूल एकसारखा आहे. दोन्हीचा रूल एकसारखा नाही, रूल थोडेसे वेगळे आहेत. कसे आहेत बघा. पहिल्यांदा यांचा गुणाकार करून घेऊया. चलो 12 दूनी 24, 4 2, 12 संग 72 आणि 2 74, 1 2 3, 1 2 3. ह्याचा आन्सर येईल 0.744. बरोबर आहे का. पण हे आन्सर आपण गुणाकार करून काढलं. हे आन्सर लिहिलेलं बरोबर नाहीये. उत्तर बरोबर काढलंय पण लिहिताना चुकीचं लिहिलंय. आता तुम्ही म्हणा सर असं कसं होईल, उत्तर बरोबर काढलं लिहिताना चुकीचं असतं. कसं असेल बघा. रूल काय आहे, मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन करताना तुम्ही ज्या ज्या संख्या गुणाकार भागाकारासाठी घेतल्यात त्यातली एक संख्या अशी निवडायची की ज्या संख्येमध्ये मिनिमम सिग्निफिकंट फिगर्स असतील. आता ह्याच्यात सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 2. ह्याच्यात सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 2. मग तुमचं जे काही आन्सर येईल त्या आन्सरमध्ये टोटल सिग्निफिकंट फिगर 2च पाहिजेत. म्हणजे हे जे आन्सर आहे ते 2 सिग्निफिकंट फिगरमध्ये जर कन्वर्ट केलं तर ते असं होईल का, 0.74 होईल. इथंपर्यंतच आन्सर घ्यायचं, पुढलं 4 घ्यायची गरज नाही. दिस इज युअर रूल ऑफ मल्टिप्लिकेशन ऑर डिवायडेशन. काय रूल मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशनचा, मी इथं लिहू का. या रूलमध्ये असं असते, मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन करताना रूल मी व्यवस्थित मराठीतच लिहितो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन करताना येणाऱ्या आन्सरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स पाहिजेत, सिग्निफिकंट फिगर्स किती असाव्यात, तुमच्या घेतलेल्या संख्यामध्ये ज्या संख्येमध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर असतील किंवा सिग्निफिकंट डिजिट असतील. बरोबर आहे का. चला आता ह्याच 2 संख्येची बेरीज इकडे करून दाखवूया. बेरीज करताना आपल्या रूल प्रमाणे असं जसं शाळेत करतो तशीच करायची आहे. कसं होईल, इथं 2 3 6.32. आता इथं रूल हा नाही अप्लाय करायचा, इथं रूल वेगळा आहे. ॲडिशन सबट्रॅक्शनचा रूल हा वेगळा असणार आहे. कसा असेल रूल वेगळा, तर इथं काय करायचं असतं सांगतो. ज्या वेळेला 2 संख्येची बेरीज कराल किंवा वजाबाकी कराल, येणाऱ्या आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर बघा ह्या दोन्हीतली एक अशी संख्या निवडा की ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नंतर कमीत कमी सिग्निफिकंट फिगर पाहिजेत. डेसिमल पॉईंट नंतर इथं 1 सिग्निफिकंट फिगर आहे, इथं 2 सिग्निफिकंट फिगर आहेत. तर तुमच्या आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर कमीत कमी सिग्निफिकंट फिगर असलेल्या संख्ये एवढ्या सिग्निफिकंट फिगर आले पाहिजेत. म्हणजे इथं 1 आहे बघा, इथं 1 आहे आणि इथं 2 आहे. तर तुमच्या आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर एकच सिग्निफिकंट फिगर पाहिजे. रूलमध्ये फरक कळाला का. इथं कसं आहे, तुमच्या कोणत्याही एका संख्येमधली मिनिमम सिग्निफिकंट फिगर तेवढं तुमच्या आन्सरमध्ये पाहिजे टोटल आन्सरमध्ये. आणि इथं घेतलेल्या कुठल्याही एका संख्येमध्ये डेसिमल पॉईंट नंतर जेवढे मिनिमम सिग्निफिकंट फिगर असतील तेवढी तुमच्या आन्सरमध्ये डेसिमल नंतर येणार आहेत. म्हणजे इथं ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये डेसिमल नंतरच्या सिग्निफिकंट फिगर्स मिनिमम असतील तेवढ्या आन्सरमध्ये यायला पाहिजेत. आणि मल्टिप्लिकेशन डिवायडेशनमध्ये टोटल संख्या काय करायची आपल्याला काउंट करायचं आहे. बरोबर आहे का बघा. चलो आता काय करूया आपण, अजून काही एक्झाम्पल्स घेऊया. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. 14.5 3.28 0.123 ह्याची बेरीज करून बघायची आहे आपल्याला. कशी असेल, चला हे किती येणार आहे, 3 ला 3 तसंच राहील, 8 आणि 2 10 0 हातच्या 1 5 6 7 8 9 आणि 4 आणि 3 7 17.903 17.903. आता ह्याचा आन्सर कसं येणार, ह्याचा रूल काय, आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर तुमचे किती सिग्निफिकंट फिगर यायला पाहिजेत, जेवढे तुमच्या कोणत्याही एका नंबरमध्ये डेसिमल नंतर मिनिमम कोणामध्ये आहेत. हे बघा डेसिमल नंतर इथं 1 आहे, इथं 2 आहेत आणि इथं 3 आहेत. तर 1 आहे म्हणून हा एकच घ्यायचा. तुमचा आन्सर किती 17.9 येणार. लक्षात आलं का, बरोबर आहे का. चलो आता अजून एक काय करूया आपण, एक्झाम्पल घेऊन दाखवा मला. ॲडिशनचंच एक एक्झाम्पल अजून काय करतो मी तुम्हाला घेऊन दाखवतो. नोट्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स भरपूर दिलेली आहेत. मला ह्याची बेरीज करून दाखवा बघू. 2.42 1.32 अँड 0.2 ह्याची बेरीज करून आन्सर काढून दाखवा बघू कसा असेल. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, उत्तर काढा, व्हिडिओ सुरू करा. आलेला आन्सर माझ्या एवढं येते का फक्त चेक करा. माझ्या एवढं म्हणजे कोणा एवढं, माझ्या आन्सर एवढं. चलो
नेहमीप्रमाणे लिहून घ्या 0.2. चलो आन्सर किती आलं 4. 4 आणि 3 7 आणि 2 9. इथं आलं 3.94. टोटल बेरीज केली की रुटीन प्रमाणे आपली बेरीज करायची. आता ॲडिशन करतोय म्हटल्यानंतर रूल काय आहे? ॲडिशनचा रूल असा राहणार आहे तुमच्या आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर किती सिग्निफिकंट फिगर यायला पाहिजेत. तुमच्या घेतलेल्या संख्येमध्ये कोणत्या संख्येमध्ये डेसिमल पॉईंट नंतर मिनिमम सिग्निफिकंट फिगर आहेत. इथं 2 सिग्निफिकंट फिगर आहेत, इथं 2 आहेत आणि इथं किती आहे 1 आहे. तर 1 असलेला इथं 1च घ्या, म्हणजे तुमच्या आन्सरमध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट नंतर एकच सिग्निफिकंट फिगर यायला पाहिजे. लक्षात आलं का? क्लिअर कट झालं का? चालेल. चला तर मग इथं आपण हा छोटासा व्हिडिओ थांबवूया. हा व्हिडिओ थांबवताना माझ्या माहितीनुसार तुम्हाला 7 रूल लक्षात राहिलेत का? चलो, कुठल्याला? आपल्याला समजा एक्स नावाच्या डिजिटचे किंवा एक्स डिजिट आहे त्याचं राऊंडिंग ऑफ करायचं. तर काय करायचं? एक्सच्या समोर काय आहे? 5 पेक्षा लहान अंक असेल तर एक्स तसाच ठेवा. पहिला रूल. एक्सच्या समोर 5 पेक्षा मोठा असेल तर एक्स 1 न वाढवायचा. समजा एक्सच्या समोर 5 आहे तर 5च्या समोर कोणताही नॉन झिरो डिजिट असेल तर एक्स 1 न वाढवायचा. समजा एक्सला आपल्याला राऊंड फिगर करायचा आहे, त्याच्यासमोर 5 आहे तर 5च्या समोर 0 असेल किंवा काहीच नसेल तर काय करायचं आहे? तुमच्या एक्समध्ये 1 ॲड करायचा आहे. चला, आता तुमच्या सिग्निफिकंट फिगरच्या डिव्हायडेशन आणि मल्टिप्लिकेशनचा रूल काय लक्षात आलं का? ज्यावेळेला तुम्ही 2 किंवा 3 संख्येचा गुणाकार करून आन्सर काढाल, तुमच्या आन्सरमध्ये कसं असणार आहे? कोणत्याही त्यातल्या एका संख्येमध्ये जेवढे कमीत कमी सिग्निफिकंट फिगर असतील तेवढ्या सिग्निफिकंट फिगरमध्ये तुमचा आन्सर यायला पाहिजे. आणि हा इथला रूल काय आहे ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचा? आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर येणारे सिग्निफिकंट फिगर्सच्या नंबर किंवा किती सिग्निफिकंट फिगर येणार हे कशावर ठरवायचं? तर तुमच्या घेतलेल्या संख्येमध्ये, बेरीज वजाबाकीसाठी घेतलेल्या संख्येमध्ये ज्या संख्येमध्ये डेसिमल पॉईंट नंतर कमीत कमी सिग्निफिकंट फिगर आहेत तेवढ्या सिग्निफिकंट फिगर तुमच्या आन्सरमध्ये यायला पाहिजेत. आलं का लक्षात? चलो, आता हे करून दाखवा बघू. 6.4 लास्ट 6.4 इंटू 0.2. चलो, मी इकडे लिहायला नको पाहिजे होतं, हे ॲडिशनमध्ये झालं. चलो, हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. 6.4 इंटू 0.2 ह्याचं आन्सर तुमचं 1 येत आहे का चेक करा. आन्सर 1 आलं तर बरोबर, 1 नाही आलं तर चुकलं. ठीक आहे, हे करून तुमचं तुम्ही सॉल्व करा. चलो, आय थिंक हे समजले असेल. छोटा व्हिडिओ होता, अतिशय इंटरेस्टिंग असा कन्सेप्ट होता. आता ह्याच्यानंतरचे कन्सेप्ट्स असतील ते आपण काय करणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. चलो, थँक्यू.